मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण फणसाची भाजी बनवणार आहोत। अगदी मसालेदार चमचमीत अशी ही भाजी आणि जे नॉनव्हेज खात नाहीत बघा त्यांच्यासाठी अप्रतिम अशी ही भाजी होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। आता मी इथे अर्धा किलो हे बाजारातून फणस आणला आहे आणि ते चिरायचं कसं तर थोडंसं हाताला तेल लावून घेते आणि ज्या चाकूने किंवा सुरीने आपल्याला हे फणस कट करायचं त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि फणस कट करायचा आहे। ते लोक सुद्धा आपल्याला कापून देतात पण मी असंच घेऊन आले आहे। आता हा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा सुद्धा भाग काढून टाकायचा। बरेच जण घेतात पण मी हा भाग काढून टाकते। फणस चिरता वेळेस धारदार चाकूचा वापर करायचा आहे। थोडंसं हे कट करायला अवघड जातं। तर हा जो भाग आहे तो काढून टाकते आणि याचा वरचा सुद्धा हा भाग काढून घ्यायचा, तो भाजीमध्ये घ्यायचा नाहीये। अशा पद्धतीने बघा आता याचे आपण काप करून घेणार आहोत। हे असे हे बी काढूनही टाकू शकता किंवा यामध्ये घेऊ शकता तुम्ही। फणस कोवळा असेल किंवा म्हणजे खूप असं पकलेलं नसेल तर त्याचं बी घेऊ शकता। तर हे अशा पद्धतीने आपण याची फोडी करून घेणार आहोत किंवा काप करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला हा फणस चिरून घ्यायचा आहे। खूप जास्त मोठे तुकडे नाही ठेवायचे, छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे। आता यामध्ये आपण पाणी टाकून धुवून घेणार आहोत। अशा पद्धतीने धुवून घ्यायचा आणि हा आपण एक 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर आता या गॅसवर आपण कढई ठेवून घेऊ आणि हा फणस शिजायला टाकू। फार वेळ लागत नाही फणस शिजायला, पण आपण थोडंसं वाफून घेऊच आणि मग फोडणी देता येते आपल्याला या भाजीला। तुम्ही डायरेक्टही फोडणीत हा टाकून शिजवून घेऊ शकता। थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये, हळद पावडर टाकायची आहे, थोडंसं मीठ आणि हे एक 2-3 मिनिटं शिजवून घेते। आता हे फणस आपण इकडे ठेवू शिजायला आणि जो या भाजीसाठी मसाला लागेल आपल्याला तो मसाला सुरुवात करूया बनवायला। आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। या तेलामध्ये बारीक चिरलेलं खोबरं टाकायचं आहे। खोबऱ्याचा एक तुकडा घेऊन तुम्ही हे किसून देखील टाकू शकता। मी इथे बारीक असे तुकडे करून घेतले आहेत।
आणि ते या कढईमध्ये टाकायचं आहे. हे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं खोबरं. आता हे खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. मस्त याला असा कलर येऊ द्यायचा सोनेरी आणि मग काढून घ्यायचं. आता यामध्ये 1-2 तेजपत्ता टाकते, 1 स्टार फूल, दालचिनीचे तुकडे, मोठी 1 वेलची टाकायची आहे आणि 2-4 काळे मिरे सुद्धा टाकायचे. थोडंसं परतून घेणार आहोत आपण तेलावर. त्यामध्येच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत, अद्रक टाकायचे आहे आपल्याला, बारीक असे तुकडे केलेले, ते सुद्धा तेलावरती परतून घेणार आहोत. याला फार वेळ लागत नाही बघा, लगेच काढून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता ह्याच तेलामध्ये आपण कांदा सुद्धा टाकणार आहोत. कांदाही मस्त असा भाजून घ्यायचा तेलावर. इथे 1 मोठा कांदा घेतला आहे मी, हा सुद्धा भाजून घेणार आहोत आपण. कांदा व्यवस्थित असा भाजत आलाय. यामध्ये आपण पांढरे तीळ सुद्धा टाकून घेणार आहोत. तीळ भाजायला फार वेळ लागत नाही, त्यामुळे शेवटी टाकायचे आहेत. थोडीशी खसखस सुद्धा टाकायची आहे, अर्धा चम्मच एवढी, ती पण आपण भाजून घेणार आहोत. आता खसखस आणि तीळ तुम्ही कोरडेही भाजून घेऊ शकता सुरुवातीलाच. आता यात आपण बारीक चिरलेला पालक सुद्धा टाकणार आहोत आणि कोथिंबीर सुद्धा टाकायचा आहे. भरपूर कोथिंबीर आणि पालक थोडा कमी प्रमाणात, पण कोथिंबीर भरपूर टाका. मस्त चव आणि रंग येतो भाजीला. आता हे थोडंसं परतून घ्यायचं. आता हा मसाला काढून आपण थंड करून घेणार आहोत. इकडे फणस सुद्धा शिजत आलेलं आहे आणि हा मसाला मी थोडासा थंड करून वाटून घेते. आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ. या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं. तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं, यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ. मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी छान असं फुलू द्यायचं. यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत. हा वाटलेला मसाला. मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटं तरी परतून घ्यायचा. मस्त तेल सुटलं या मसाल्याला. आता आपण यात हळद पावडर टाकू. आपण फणस शिजवता वेळेस सुद्धा टाकली होती हळद पावडर, त्यामुळे अंदाजाने टाका. लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, धनेपूड टाकायची आहे आणि पुन्हा 1-2 मिनिटं हा मसाला भाजून घ्यायचा.
तर इथे मसाला व्यवस्थित भाजून घेतला आहे. याचं तेल जे आहे ते असं वरती तरंगत आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ, थोडासा कोथिंबीर बारीक चिरलेला, आणि आता मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये शिजलेला फणस टाकून घेणार आहोत आपण. मसाला जेवढा तुम्ही चांगला परताल तेवढी या भाजीला चव जास्त येईल बघा. तर मसाला व्यवस्थितच परतून घ्या, अजिबात कच्चा राहायला नाही पाहिजे. आता हा जो शिजलेला फणस आहे तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मिक्स करायचं मसाल्यामध्ये. आता हे मिक्सरचं जे मसाल्याचं भांडं आहे तेच थोडंसं असं पाणी यामध्ये टाकायचं, म्हणजे मसाला वाया जाणार नाही. छान हे मिक्स करून घ्या. आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं याला आपण उकळी काढून घेणार आहोत या भाजीला. आता एक 2-3 मिनटं झाली आहेत आणि छान आपली ही भाजी तयार झाली आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मस्त असं तेल वरती आलेलं आहे आणि अप्रतिम दिसत आहे. कलर वगैरे खूप छान आलेला आहे या भाजीला. खायला तेवढीच भन्नाट लागणार आहे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. नक्की अशा पद्धतीने करून पहा. झटपट साधी सोपी पद्धत आहे. वरून पुन्हा कोथिंबीर टाकायचा. कोथिंबीर भरपूर टाका, म्हणजे खूप छान या भाजीला चव येते. तर अशी ही कच्च्या फणसाची भाजी तयार झाली आहे. मी हा फणस डायरेक्ट शिजवून घेतला होता बघा. तुम्ही थोडासा तेलावरती फ्राय करून देखील भाजीमध्ये टाकू शकता. तर अशी ही फणसाची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा झटपट आणि चविष्ट रेसिपीसह.